नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि लिपिक या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो, बघा महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त साखर कारखाने अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, आनंदवन. बघा आनंदवन बघा ही कुष्ठरुग्णांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा आनंदवन ही संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील. आनंदवन बघा ही संस्था चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बघा यांची समाधी मोझरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. तर याचे योग्य उत्तर काय असेल, राष्ट्रसंत बघा तुकडोजी महाराज यांची समाधी बघा मोझरी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे? बघा या ठिकाणी 4 जिल्हे आहेत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, लातूर. बघा यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे? योग्य उत्तर काय पाहिजे, लातूर बघा या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामधला बघा पहिला डिजिटल जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी बघा हळदीची बाजारपेठ सांगली जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, शिवनेरी हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा शिवनेरी हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, शिवनेरी बघा हा किल्ला पुणे या जिल्ह्यामधला किल्ला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे? बघा सर्वांनी सांगायचे, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणता एक असा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे? योग्य उत्तर काय असेल, सिंधुदुर्ग बघा या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल व लिपिक या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलाय, अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बघा अजिंठा लेणी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय, पवनार हा आश्रम. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, पवनार हा आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, पवनार हा आश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलाय? भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील भीमाशंकर बघा हे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलाय? एकेकाळी बघा सारस नगरी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? बघा एकेकाळी विचारले सारस नगरी म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला गेला? तर याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील गोंदिया. बघा हा जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला गेला. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी काय विचारलाय? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रामधले पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राष्ट्रीय हरितकरणाचे बघा राष्ट्रीय हरितकरणाचे पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील पुणे या ठिकाणी बघा पहिले हरित खंडपीठ सुरू करण्यात आले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील छत्रपती संभाजीनगर. बघा या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यापैकी कोणता जिल्हा मराठवाड्यामध्ये येत नाही? बघा सर्वांनी सांगायचं यापैकी कोणता जिल्हा मराठवाड्यामध्ये येत नाही. बघा मराठवाड्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 8 आहे. बघा यापैकी कोणता जिल्हा येत नाही? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 यायला पाहिजे. बुलढाणा बघा हा जिल्हा मराठवाड्यामध्ये येत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. लोहगाव हे विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? लोहगाव विमानतळ कुठे आहे? बघा लोहगाव हे विमानतळ पुणे या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. महाराष्ट्राचे बघा मँचेस्टर इचलकरंजी या शहराला म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्रामध्ये ई ऑफिस प्रणाली महाराष्ट्र राज्यामध्ये ई ऑफिस प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा कोणता आहे? बघा सर्वांनी सांगायचंय. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सिंधुदुर्ग बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये ई ऑफिस प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान बघा या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता असेल? बघा गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा. पन्हाळगड बघा पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे. बघा पन्हाळगड बघा कोल्हापूर या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. रायगड जिल्ह्यामध्ये विचारले भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. केशव कुमार बघा केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर प्रल्हाद केशव वात्रे या कवीचं केशव कुमार त्यांचं टोपण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारतामधले पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांनी सांगायचंय. भारतामधलं पहिलं मयूर अभयारण्य महाराष्ट्र राज्यामध्ये पहा नायगाव बघा जिल्हा बीड. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यसभेचे मतदारसंघ किती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यसभेचे मतदारसंघ किती आहेत? योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यसभेचे एकूण 19 या ठिकाणी मतदारसंघ आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. चर्नोबिल हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशामध्ये आहे? बघा योग्य उत्तर काय असेल?
चर्नोबिल बघा हा अणुऊर्जा प्रकल्प युक्रेन या देशामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? लाल ग्रह आपण कोणत्या ग्रहाला म्हणतो? बघा मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघत कुचिपुडी. बघा कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? बघा कुचिपुडी कुठला होता? बघा कुचिपुडी बघा विद्यार्थी मित्र कथकली केरळचा आहे. कुचिपुडी आंध्र प्रदेशचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक. बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे बघा खंडपीठ नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली होती? 1 एप्रिल सन 1935 मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? बघा लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? लोहाच्या बघा कमतरतेमुळे रक्तक्षय म्हणजेच ॲनॉमिया. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनॉमिया हा रोग होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या विचारली किती आहे? बघा एकूण या ठिकाणी संख्या विचारली मग किती व्हायला पाहिजे? बघा 23 जोड्या असतात या ठिकाणी. मग 23 जोड्या असतात तर एकूण विचारले 46. मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या 46 असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. सन 1873 मध्ये कोणत्या शहरामध्ये केली होती? बघा पुणे या ठिकाणी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवतात? कोणते खत असतात? बघा कोणते खत असतात ते रोपांना समतोल आहार पुरवतात? बघा जे का कंपोस्ट बघा या ठिकाणी खत असतात ते रोपांना समतोल या ठिकाणी आहार पुरवण्याचं काम करतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. आनंदवन या आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आनंदवन हा आश्रम कोणी स्थापन केला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. बाबा आमटे यांनी पहा आनंदवन या आश्रमाची त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? 2, 10, 12, 16. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत ते. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व IMP PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.